आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी सर, स्वानंदी मॅडम, साहेब म्हणतायत ते बरोबर आहे. हे माझं घर आहे आणि इथे मला ऍडजस्ट करावंच लागेल. इथल्या माणसांना समजून घ्यावं लागेल. आणि तुम्हीच म्हणाला होता ना की लग्न हा बाईचा दुसरा जन्म असतो. मग पहिल्या जन्मात ऍडजस्ट करू, सगळी तडजोड सांभाळू, आनंदी राहणारी मी आता एका अनुभवातनं असं घर सोडून जाणं माझ्या मनाला पटत नाहीये. आणि राहिला प्रश्न हाराचा, तर साहेब त्याबद्दल मला खरंच काही बी माहित नाहीये. तो हार आमच्या घरात कपाटात कसा आला, देवी आईची शपथ घेऊन सांगते मला नाही माहिती. पण साहेब आता हा विषय मला पुन्हा समोर वाढवायचा नाहीये. मॅडम, मनी सरांना साहेबांनी जे प्रेम दिलंय, जी आपुलकी दिली आहे, ती याच घरात दिली आहे ना. मनी सर याच घराला आपलं घर समजतात. मग हे घर मी कसं सोडून जाऊ? सॉरी, पण आम्ही दोघं नाही येऊ शकणार तुमच्या सोबत. आणि आता तर साहेबांची आणि मॅडमची अॅनिव्हर्सरी तोंडावर आली आहे. आणि ती चांगल्या पद्धतीने पार पडावी अशी माझी इच्छा आहे. स्वानंदी, तुला कसं माहिती? मणी सरांनी सांगितलं मला. शालिनी, बघा जरा, काल आलेली ही मुलगी, तिला आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात आहे. त्यासाठी ती घर सोडून जाण्याचा तिने प्लॅन सुद्धा रद्द केलेला आहे. आणि तुम्ही कसं वागता तुम्ही तिच्याशी? कधीतरी प्रेमानं वागत जा. हा? आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय मी, ह्या घरामध्ये स्वानंदीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि समजा गैरसमज झाला तर तिला बोलायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. एम आय क्लिअर? आता चला. मॅडम, मॅडम, सॉरी. तू कशाला सॉरी म्हणते? तू एक निर्णय घेतलास आणि आय रिस्पेक्ट दॅट. तुला मी या घरातनं घेऊन जाण्यासाठी नाही सांगत होते. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू सुखी राहा. आणि तुला जर का तुझं सुख या घरात या सासरी मिळत असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, अगदी मध्यरात्री सुद्धा तुला माझी गरज वाटली तर मला नक्की बोल. मी येईल. थँक्यू. काळजी घे. मी येऊ? मॅडम, मी येतो सोडायला. आलोच. मॅडम, तुमचे खूप आभार. म्हणजे तुम्ही आलात, स्वानंदीला धीर दिला, सूप भरवलं,
स्वानंदी आई म्हणते मला, आणि मुलांना आधार देणं, त्यांना खाऊ घालणं हे प्रत्येक आईचं कर्तव्य असतं. मी फक्त माझं कर्तव्य केलंय. पण एक सांगू, मी खरंच तुम्हा दोघांवर खूप नाराज आहे. नाराज का? तुम्ही सरपोतदारांच्या घरात नाही, आउट हाऊस मध्ये राहता हे मला सांगितलं नाही. स्वानंदीला या घरात चांगली वागणूक मिळत नाही हे सुद्धा नाही सांगितलं मला. संचिता आणि सुजितला या घरात जे स्थान आहे ते तुम्हाला नाहीये. हे सगळं का लपवून ठेवलं म्हणी? आय एम सॉरी मॅडम. सॉरी नको म्हणू रे. तू सॉरी म्हणा म्हणून मी नाही रागावले. या सगळ्या गोष्टींना कायमच्या लक्षात राहतात. मला माहितीये की नवीन संसार सुरू केला की बऱ्याच अडचणी येतात, खूप कष्ट करावे लागतात. पण स्वानंदीची अवस्था माहितीये ना आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी तिची काळजी घ्यायला हवी. आणि हे सगळं टाळण्यासाठी मी तिला माझ्याबरोबर घेऊन जाणार होते, पण तिने न येण्याचा निर्णय घेतला आणि एक आई म्हणून मी तो मान्य केला. पण आता सतत रुखरुख लागून राहणार मला. स्वानंदी कशी असेल, स्वानंदी जेवली की नाही, स्वानंदीला झोप मिळाली की नाही, स्वानंदीला आराम मिळाला की नाही, स्वानंदीवर कोण कसं वागत असेल. डोंट वरी, मी स्वानंदीला त्रास नाही होऊ देणार. प्रॉमिस. थँक्यू. पाया पडतो. दीर्घायुष्य घेते. आई गो, खूप त्रास होतोय का स्वानंदी? नाही म्हणी सर, बरंच बरं आहे. आता औषध लावलंय ना, होईल लवकर बरं. बरं तुम्ही बसा ना, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. स्वानंदी, म्हणजे आज एवढं सगळं घडलं तरी सुद्धा तुम्ही इथेच राहण्याचा निर्णय का घेतला? म्हणजे वॉर्डन मॅडम एक चांगली संधी घेऊन आल्या त्या तुमच्याकडे. तुम्ही जर होकार दिला असता, ठरवलं असतं तर या सगळ्यातून इथून सुटला असता. का थांबलात? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? मला चांगल्याने आठवतंय म्हणी सर, तुम्ही जेव्हा आमच्या हॉस्टेलमध्ये राहायला आला होता, तुम्ही हे घर, तुमची सगळी कामं, इथल्या जबाबदाऱ्या सोडून तुम्ही हॉस्टेलला आला होता. पण सरपोतदार साहेबांपासनं लांब झाल्याचा एकटेपणा मी तुमच्या डोळ्यात बघितला आणि मला परत तुम्हाला ह्या परिस्थितीत नव्हतं टाकायचं. आणि माझं म्हणाल तर तुम्ही जिथे आनंदात असाल तिथे मीही आनंदात असेल. मी माझ्याबद्दल इतका चांगला विचार करताय हे ऐकून खूप छान वाटलं स्वानंदी. पण मला ना तुमची काळजी आहे स्वानंदी, तुमची, ह्या बाळाची. आज जे काही घडलं त्यामुळे तुम्ही खूपच डिस्टर्ब झाला होता. मलाही काही कळत नव्हतं मी काय करू काय नाही, म्हणून मी वॉर्डन मॅडमला फोन केला. पण प्लीज स्वानंदी, यानंतर म्हणजे असं काही तुम्हाला खूपच अस्वस्थ वाटत असलं तर मला आधी कळवत जा. हो म्हणे सर, मी घेईन काळजी, आणि काही वाटलंच तर मी कळवेन तुम्हाला. काळजी नका करू. हा, आणि अजून एक स्वानंदी, काही झालं ना तरी जेवणावर राग वगैरे काढत नका जाऊ. हे बघा, तुम्ही प्रेग्नंट आहात, काही झालं तरी तुम्ही वेळोवेळी जेवलाच पाहिजे. किंवा मी तुमच्या मोबाईलमध्ये रिमाइंडर लावू का? ते दर 1 तासाने तुम्हाला आठवण करून देत जाईल, जेवलात का, जेवलात का, जेवलात का. नाही, नको. मी दर 1 तासाला जेवेल ना तर माझं वजन वाढेल, आणि मग वजन वाढल्यावर तुम्हाला परत रिमाइंडर लावावं लागेल. आता अजून काही खाऊ नका. स्वानंदी, मला तुम्हाला कायम असंच हसताना बघायचंय. आणि इथून पुढे कुठलंही संकट आलं ना, आपण दोघंही त्याला सामोरं जात जाऊ, पण कायम एकमेकांसोबत राहू. हे कधीच विसरू नका स्वानंदी.
मम्मा हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. मम्मा आज जरा जास्तच सुंदर दिसताय हा. अॅनिव्हर्सरीचा ग्लो आलाय ना. चल काहीतरी. बरं मम्मा मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आली. गिफ्ट? आता कशाला? कारण सगळ्यात आधी मला तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं म्हणून. अगं मोठ्यानी लहानांना गिफ्ट द्यायची असतात, ह्याची काय गरज होती? गरज होती तर तुम्ही एकदा ओपन करून तर बघा, मग कळेल तुम्हाला. तू दिलंयस म्हणजे नक्कीच काहीतरी छान असणार. येस. मम्मा 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 शांत व्हा शांत व्हा. मम्मा हे बघा खोटा साप आहे बघा, मी हातात घेतलाय. हो मी मस्करी करत होते. तू उचलून ठेव आधी. बरं बसा बसा बसा. आई ग कशा घाबरलात ना मम्मा तुम्ही. संचिता, सासूला कोणी गिफ्ट मध्ये साप देत? हा मम्मा मी फक्त गिफ्ट म्हणून दिलाय हा साप तुम्हाला. तुम्ही तर सापासारख्या वागलायत माझ्याशी. कसं केलं ना मम्मा, विसरलायत का काल जे काही झालं ते? सगळ्यांसमोर सापासारखी पलटी मारली तुम्ही. काय म्हणालात की जे काही झालं ना ते मी नाही केलंय, सगळं संचिताने केलंय. मम्मा खूप वाईट वाटलं मला, पण ठीक आहे मी चांगली आहे ना म्हणून सोडून दिलं. आणि त्यात आज अॅनिव्हर्सरी आहे तुमची म्हणून म्हणलं जाऊ दे, पण मला वाईट वाटलेलं आहे. आणि मम्मा तुम्ही लक्षात ठेवा हा, हे जे काही प्लॅनिंग आहे ना ते आपल्या दोघींचं होतं. पुन्हा जर तुम्ही असं काही केलं ना तर साप रबराचा नसेल. ओके? तू मला धमकी देतेस? मम्मा तिकडे तिकडे. ओके 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 हे बघा, मी धमकी नाही देते हो तुम्हाला. किती क्यूट आहात तुम्ही. घाबरलात. आणि मी तुम्हाला धमकी नाही देते, मी फक्त तुम्हाला आठवण करून देते. याची आठवण की स्वानंदीला या घराबाहेर काढण्याच्या मिशन मध्ये आपण दोघी एकत्र आहोत ना. मी एकटी नाहीये मम्मा, आपण दोघी पार्टनर आहोत. मग काही होऊ दे, अगदी काही. हरलो जिंकलो दोघी जबाबदार असू. ह्यांचा जमदग्नीचा अवतार पाहिला आणि मी घाबरले, काहीच बोलू शकले नाही मी. तू बघितलंस ना हे केवढे चिडलेले होते. हे खरंय, चिडले तर होतेच डॅड त्या स्वानंदीची अवस्था बघून. पण का मम्मा मला सांगा, स्वानंदीच्या जागी दुसरं कुणी असतं म्हणजे आपल्या घरातले नोकर असते, तर डॅडनी नोकरांची माफी मागायला लावली असती आपल्याला? नाही, कधीच नाही. एक्झॅक्टली, कधीच माफी मागायला लावली नसती डॅडनी. पण स्वानंदीची माफी मागायला लावली. स्वानंदीला इतकं काय सोनं लागलंय की डॅड तिच्या बाबतीत इतके पॉझिटिव्ह आहेत, याचं कारण अजून मला कळलेलं नाहीये. आणि मम्मा हे कारण जेव्हा कळेल ना त्यावेळी स्वानंदीला या घराबाहेर काढणं सहज शक्य होईल. कारण तेव्हा डॅडचा विरोध आपण बोथट करू शकतो. मम्मा येत आहे का तुमच्या काही लक्षात? पण संचिता, तू मला साप गिफ्ट दिलास हे मी नाही विसरणार हा कधीच. मम्मा किती वेळा तेच 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 तेच. सॉरी, मी ना तुम्हाला संध्याकाळी एक छान गिफ्ट देईन. डन? ओ ॲटिट्यूड. ओके. शालिनी, शालिनी या
या या दोघंही या. मी तुम्हाला मुद्दामच बोलवलंय. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तेव्हा त्याची सगळी व्यवस्था तू बघायची स्वानंदी. गोंधळाच्या वेळेला इतकी उत्तम व्यवस्था केली होतीस, म्हणून मी आज ठरवलं की ही जबाबदारी तुझ्यावर द्यायची. करशील ना? हो साहेब, नक्की करेन. बरं झालं स्वानंदी तू आलीस. ते एक काम होतं, पण आता सांगू की नको सांगू याच संभ्रमात आहे मी. नाहीतर पुन्हा साहेब बोलतील स्वानंदीला कामाला लावलंस म्हणून. मॅडम अहो, काही काळजी करू नका. तुम्हाला जे काम सांगायचंय ना ते बिनधास्त सांगा. आणि तसाही आज तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि त्या आनंदात आम्हाला सहभागी व्हायला आवडेल. फार काम नाहीये ग, म्हणजे तशा ऑर्डर्स मी सगळ्या दिलेल्याच आहेत. पण तरी केटरर्स येतील, डेकोरेशन वाले येतील, तर त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं आणि पाहुण्यांची व्यवस्था चोख एकीने बघायचं, एवढंच. ठीक आहे, मी बघते. तुम्ही नका काळजी करू. अगं काळजी करू नका असं कसं? काही कमी जास्त झालं तर लोक आमचं नाव खराब करतील. अहो, तुम्ही खरंच काळजी करू नका. सगळी जबाबदारी माझ्यावर टाका. हा, फक्त माझं एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी मला बाहेर जायचंय. पण ते करून मी पटकन येते. चालेल ना? हो. आणि साहेब, मॅडम, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. येते मी. आलेच. शालिनी, ह्या वेळेला स्वानंदीला कुठलाही त्रास होणार नाही एवढं बघा. हा, तुम्ही आलात का? हो, आलोच आम्ही. म्हणे ते आलेत. चल. मामा, तुम्हाला परत एकदा सांगते, आता आपण दोघी एक टीम आहोत आणि ही स्वानंदी शत्रू आहे आपली. त्यामुळे काहीही झालं, काहीही, आपण दोघीही जबाबदार असणार. मी एकटी नाही. हा मामा. बाकी आजच्या पार्टीत स्वानंदीचा मोठा धमाका होणार आहे, हे निश्चित आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी एक फोटो दिला होता फ्रेम करायला, झाला का तो? रिसिट आणली आहे का? हो. रेडी आहे तुमचा फोटो? पॅकिंग करतो आणि देतो लगेच. बरं, जरा लवकर द्या. हो हो. दादा, हा फोटो कितीला आहे? 500 रुपयाला. 500 रुपये? हो. बर. किती सुंदर आहे हा कृष्णाचा फोटो. वॉर्डन मॅडमला गिफ्ट दिला तर त्यांना लय आवडेल. मॅडम, हा घ्या तुमचा फोटो. नको, राहू दे, नंतर कधीतरी घेईन. एक मिनिट. हा पण पॅक करून द्या. चालेल. मॅडम, हा घ्या तुमचा फोटो. थँक्यू दादा. हे शालिनी मॅडमचं गिफ्ट आणि हे वॉर्डन मॅडमचं गिफ्ट. दादा, एक पिशवी द्या ना. तीस वर्षापूर्वी आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं. तू तू अशी कशी अचानक? अहो, मी तुम्हाला अख्ख्या हॉस्टेलमध्ये शोधत होते आणि तुम्ही तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही, असं काही नाही. थोडीशी कणकण आहे. अहो, ताप आहे तुम्हाला? कधीपासून ताप आहे तुम्हाला?
आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला की नाही? मला फोन का नाही केला तुम्ही? शांत बस बस इथे. कणकण आहे नुसती. माझ्याकडे औषध आहे, मी घेईन, मला बरं वाटेल. तू कणकण. अहो तुम्हाला खूप ताप आहे, चला आपण डॉक्टरकडे जाऊ. काही गरज नाहीये, औषध घेतलं की मी नीट होईल. तू अचानक कशी आली ते सांग मला. मी अहो आज शालिनी मॅडम आणि सरपोतदार साहेबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना गिफ्ट म्हणून एक फ्रेम द्यायची होती, तेच घ्यायला आले होते. त्यांच्या पण लग्नाचा वाढदिवस आजच आहे? त्यांचा पण म्हणजे? अगं माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाली. मी तुझ्यासाठी चहा आणते. नको नको, मला चहा बी काही बी नकोय, ऑलरेडी उशीर झालाय. मी ना तुमच्यासाठी एक गिफ्ट घेतलं होतं, तेच द्यायला आले होते. माझ्यासाठी? कशाला? सहज, मला खात्री आहे तुम्हाला आवडेल. अगं पण तू आलीच हेच मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. मला गिफ्ट वगैरे काही नको. मॅडम तुम्हाला नक्की आवडेल. हे घ्या, तुम्ही उघडून बघा, मी मनी सरांना फोन करते. मॅडम नेटवर्क नाहीये इथे, मी आलेच. मणी सरांचा फोन का लागत नाहीये?